नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र शासन नोकर भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 357 जागा भरल्या जाणार आहेत। आज आपण या व्हिडिओद्वारे यामध्ये एकूण कोणत्या जागा भरल्या जाणार आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल। जीएमसी भरती 2025 नवीन सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे। संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेतील गट ड म्हणजे वर्ग 4 समकक्ष पदे इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। बघा, इथे आपल्याला ऑनलाईन नाही, ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने भरतीचा विभाग आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यामध्ये ही भरती केली जाणार आहे। भरतीचा प्रकार सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे आणि एकूण 357 जागा इथे भरल्या जाणार आहे। पदाचे नाव चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर आणि नाभिक ही पदे इथे भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे पात्र आहात। सगळ्या पदांसाठी मासिक वेतन तुम्हाला 15,000 रुपये ते 47,600 रुपये वेतन दिले जाणार आहे। तर ही भरती जर तुमचं 10वी पास असेल तर तुमच्यासाठीच आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने आहे। वयोमर्यादा 30 मे 2025 रोजी पर्यंतची तुमची वयोमर्यादा गृहीत धरल्या जाईल। त्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। भरतीचा कालावधी परमनंट स्वरूपाची नोकरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे। निवड प्रक्रिया ही ऑनलाईन कम्प्युटर आधारित टेस्ट CBT द्वारे होईल आणि यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित या विषयांवर प्रत्येकी 50 गुणांचे प्रश्न असतील। एकूण 200 गुणांची परीक्षा इथे घेतली जाणार आहे। परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे राहील। निवड सूचीमध्ये येण्यासाठी उमेदवारांना कमीत कमी 45% मिळवणे आवश्यक आहे। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे। त्यामुळे ही अंतिम तारीख असल्यामुळे 24 तारखेच्या आतच सर्वांनी अर्ज करून टाकावे। अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी कृपया www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर भेट द्या। औरंगाबादची ही भरती आहे। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।